श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण नारळाने असे संकेत आपल्याला दिल्यास कोणत्या शुभ घटना घरात घडतील, तसेच लक्ष्मी प्राप्तीचे काही प्रभावशाली श्रीफळाचे उपाय याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत। नारळ उभा फुटल्यास किंवा नारळ आपोआप तडकल्यास किंवा नारळ आतून खराब निघाल्यास, तसेच नारळाला कोंब फुटल्यास खूप मोठे संकेत असतात। पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी माझी तुम्हाला विनंती आहे की कृपया चॅनेलला सबस्क्राइब करून व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कलश आपल्याला कोणकोणते संकेत देतात। कलश स्थापनेला अनन्यसाधारण महत्त्व असून शास्त्रांमध्ये विना कलश स्थापना देव्हारा देखील नसावा असे म्हटले जाते। मार्गशीर्ष महिन्यात महालक्ष्मीच्या पूजेला कलश स्थापना केली जाते। कुठल्याही धार्मिक विधीसाठी नारळाला इष्ट स्वरूप प्राप्त असते। लक्ष्मी, गणपती किंवा विष्णूचे स्वरूप म्हणून श्रीफळ पूजनीय असते। कोणतीही पूजा ही नारळाशिवाय पूर्णत्वास जात नाही। नारळ पूजेसाठी मांडल्यानंतर देवतेचे स्वरूप त्यातच विराजमान असल्याची धारणा मनात ठेवत अनेक जण याची आराधना करतात। अनेकांच्या देवघरामध्ये कायमस्वरूपी कलशांवर ही नारळ स्थापन केला जातो। अनेकदा या नारळाला सतत कलशातील पाणी मिळाल्यामुळे कोंब फुटतो। अनेकदा हा कोंब मोठा होऊन त्यातून चक्क नारळाचे रोप उगण्याची ही सुरुवात होते। मार्गशीर्ष महिन्यात अथवा इतर कोणत्याही दिवशी नारळाला कोंब फुटणे अतिशय शुभ मानले जाते। आपल्याकडे नारळासंबंधित अनेक समजुती आहेत। म्हणजे नारळ एका दमात फुटला तर शुभ मानले जाते। नारळ नासला निघाला म्हणजे नारळ पावला असे म्हटले जाते। नारळ फोडणे हे शुभतेचे प्रतीक आहे आणि स्वतःचे शुद्धीकरण, हृदय आणि आत्मा शुद्ध करण्याचे प्रतीक आहे। कोणताही पवित्र विधी किंवा पूजा सुरू करण्यापूर्वी नारळ फोडला जातो हे तुम्ही पाहिले असेल की तुम्ही तुमचा अहंकार, गर्व आणि नकारात्मक विचार तोडत आहात असा त्याचा अर्थ होतो। कलशाच्या ठिकाणी नारळाला कोंब फुटणे म्हणजे बीज स्वरूपात एका नव्या जीवाची आयुष्याची सुरुवात होणे हे सात्विक आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक आहे। अध्यात्मामध्येही नारळाला कोंब फुटण्याच्या क्रियेकडे कमालीची ऊर्जा आणि सकारात्मक ऊर्जा म्हणून पाहिले जाते। ही प्रगतीची चिन्हे देखील समजली जातात। त्यामुळे नारळाला कोंब फुटणे हे शुभ सूचक असल्याचे अनेकांनी धारण केले आहे। काही संदर्भानुसार नारळामध्ये लक्ष्मीचा वास असल्यामुळे मार्गशीर्ष महिन्यात किंवा एखाद्या शुभ प्रसंगी नारळाला कोंब फुटणे म्हणजे साक्षात लक्ष्मीचा वरदहस्त मानला जातो। ज्योतिष विद्येचा अभ्यास करणाऱ्या तज्ञ मंडळींच्या मते ती भावी काळात आर्थिक स्थिती सुधारण्याचे व आगामी प्रगतीचे संकेत मानले जातात। नारळाला धार्मिक दृष्टिकोनातून खूप महत्त्व दिले जाते। काही जण नारळाला सजीव रूप देखील मानतात। नारळाला मनुष्याप्रमाणे 2 डोळे आहेत, एक तोंड देखील आहे। नारळाला फोडल्यावर त्यातून जे पाणी येते ते अमृता समान मानतात। नारळाला शास्त्रानुसार श्रीफळ म्हटले जाते म्हणजे श्री लक्ष्मीचे फळ मानले जाते। त्यामुळे प्रत्येक पूजा कार्यात नारळाला खूप महत्त्व आहे। नारळाला पूजा, यज्ञ, हवन यासारख्या गोष्टीला खूप महत्त्व दिले जाते। प्रसादाच्या रूपात ही नारळ दिला जातो। अशी आख्यायिका आहे की भगवान विष्णू आपल्यासोबत
देवी लक्ष्मी, कामधेनू आणि नारळ हे संसाराकरिता घेऊन आले होते. तसेच नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष देखील म्हटले जाते. नारळ प्रत्येकाची इच्छा, मनोकामना पूर्ण करतो, कारण नारळाच्या प्रत्येक भागाला खूप उपयोगी मानले जाते. पौराणिक कथेनुसार इंद्रदेवांवर महर्षी रागवले. त्यांनी वेगळा स्वर्ग निर्माण केला. या स्वर्ग निर्मितीमधून ते संतुष्ट झाले नाही किंवा त्यांनी एका वेगळ्या पृथ्वीची निर्मिती केली. त्यावेळी त्यांनी सर्वात प्रथम नारळाची निर्मिती केली. म्हणून नारळाला मनुष्याच्या रूपात पाहिले जाते. पूर्वी कर्मकांड आणि हवनमध्ये बळी देण्याची प्रथा होती. बळी कधी स्वतःचा असायचा किंवा आपल्या प्रिय व्यक्तीचा. हळूहळू ही प्रथा बंद झाली. फक्त पशूंचा बळी देण्याची प्रथा सुरू राहिली. त्यावेळी देवांना प्रसन्न करण्यासाठी मनुष्यरूपी असलेल्या नारळाची प्रथा सुरू झाली. नारळाला कल्पवृक्ष समजले जाते, कारण नारळ प्रत्येक आजारांवर रामबाण उपाय आहे. नारळ शक्तिवर्धक असून त्याचा खूप उपयोग होतो. नारळ या फळाचा, त्याच्या पाण्याचा खूप उपयोग होतो. आपल्या भारतीय धर्मात महिलांना नारळ फोडण्यास मनाई केली जाते. या संदर्भात अनेक कथा प्रचलित आहे. एका सामाजिक मान्यतेनुसार नारळ हे फळ नसून एक बीज आहे, जी वनस्पतीच्या उत्पन्नाच्या आणि पुनरुत्पन्नाचा आधार आहे. नारळाचा संबंध प्रजनन क्षमतेशी जोडला गेला आहे. स्त्रिया बीजांच्या रूपात मुलाला जन्म देतात, म्हणून महिलांनी बीज स्वरूपात नारळ फोडू नये असे कारणे शास्त्र, वेद आणि पुराणात अशुभ मानले जाते. देवी देवतांची पूजा केल्यानंतर केवळ पुरुषच नारळ फोडू शकतात. नारळ हे धनाची देवी मा लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते आणि त्यांच्या पूजेमध्ये नारळ असणे खूप महत्त्वाचे आहे. पूजेत अर्पण केलेला नारळ वाईट निघाला तर त्याचा अर्थ काही अशुभ होतो असे नाही. उलट नारळ खराब होणे शुभ असते. त्याला नवीन कोंब फुटण्याच्या प्रक्रिया सुरू होत असते. जर नारळ आपोआप तडकला तर घरावर येणारे सर्व संकट नारळाने आपल्यावर घेतलेले असते, म्हणून तो स्वतः तडकतो. त्यामुळे तो अतिशय शुभ संकेत असतो की आपल्या घरावर आलेले संकट टळलेले असते. नारळ याला सर्वात पवित्र फळ म्हणून संबोधले आहे, कारण यामध्ये ब्रह्मा, विष्णू, महेश या 3 देवांचा वास असल्याचे म्हटले जाते. नारळाला अनेक जण श्रीफळ म्हणून देखील ओळखतात. असे म्हणतात की देवाला नारळ वाहिल्याने भक्तांची सगळी दुःखे दूर होतात. नारळ फक्त देवालाच वाहिला जात नाही, तर सर्व शुभ कामांच्या सुरुवातीला देखील याचा वापर केला जातो. पूजेमध्ये नारळ फोडणे म्हणजे तो देवाच्या चरणामध्ये समर्पित केला जातो. देवाच्या परिसरात लावलेल्या नारळाचे झाड अनेक प्रकारे वास्तुदोष दूर करते. नारळाच्या झाडाची पूजा केल्याने भगवान विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त होतो. मित्रांनो, गरिबीपासून मुक्ती मिळवण्यासाठी एका नारळाला सिंदूर लावून मौली किंवा लाल धागा बांधावा. त्यानंतर हा नारळ हनुमानजीला अर्पण करावा. हे किमान 11 मंगळवार नक्कीच करा. हळूहळू तुम्ही गरिबाच्या बंधनातून मुक्त व्हाल आणि हनुमान चालीसा देखील वाचत राहा. नारळ अर्पण करण्यापूर्वी हनुमानाच्या मूर्तीसमोर हातात नारळ धरावा. हातात धरलेल्या नारळाची शेंडी मूर्तीकडे असावी. यावेळी हनुमानाची सात्विक स्पंदने नारळात यावी यासाठी हनुमानजींना प्रार्थना करावी. त्यानंतर नारळ फोडून नारळाचा अर्धा भाग देवाळात देऊन अर्धा भाग आपल्याकडे ठेवावा आणि देवतेच्या तत्वाचा
अधिकाधिक लाभ घ्यावा. मात्र हनुमानजींना वाहिलेला हा नारळ महिलांनी खाऊ नये असे देखील आपल्या शास्त्रात म्हटले जाते. वास्तुशास्त्रानुसार ज्या घरात नारळाचे झाड लावले जाते त्या घरात नेहमी सुख शांती नांदते. वास्तुशास्त्रात नारळाच्या झाडाच्या संदर्भात अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. जर एखाद्या व्यक्तीला नोकरी किंवा व्यवसायात प्रगती होत नसेल आणि त्याला अडचणी येत असतील तर अशा व्यक्तीने आपल्या घराच्या अंगणात नारळाचे झाड अवश्य लावावे. वास्तुशास्त्रानुसार नारळाचे झाड लावणे आर्थिक समस्यापासून सुटका मिळते. यासोबतच घरात होणारे वादविवाद टाळले जातात. त्यासोबतच घरात सुख समृद्धी नांदते. नारळाचे झाड लावताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी की हे झाड घराच्या दक्षिण किंवा पश्चिम दिशेला लावावे. आरोग्याच्या दृष्टीने हे फायदेशीर ठरते. यासोबतच धार्मिक सुद्धा असते. हे झाड नारळाचे आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. याशिवाय नारळ पाणी पिल्याने आपले पोट, डोके शांत राहते. पाण्याचा नारळ एखाद्यावरून 21 वेळा उतरून मंदिरात जाळतात. यामुळे तुमच्या आयुष्यातील अडचणी देखील दूर होतील. तुम्ही दर मंगळवारी किंवा शनिवारी हे करू शकता. असे केल्याने आर्थिक चणचण ही लवकर संपुष्टात येईल. असे म्हटले जाते की जर अनेक दिवसांपासून एखाद्या गोष्टीची समस्या घरात असेल तर नारळाचे झाड हे खूप चांगले परिणाम देऊ शकते. घरातील नारळाचे झाड उत्तर दिशेला असेल किंवा त्याचे तोंड पूर्व किंवा ईशान्येकडे असेल तर नारळाचे झाड घरापेक्षा उंच असावे याची खात्री करावी. वास्तुशास्त्रानुसार नारळाचे झाड तोडल्याने चांगले परिणाम मिळत नाही, परंतु काही कारणास्तव ते तुमच्याकडून पडले तर ते दुसरी बाब आहे. पण नारळाचे झाड स्वतः तोडणे फार अशुभ मानले जाते. तंत्र उपायांमध्ये विविध वस्तूंचा उपयोग केला जातो. यामधील एक अत्यंत चमत्कारिक वस्तू ती म्हणजे लघु नारळ. हे नारळ दिसायला इतर नारळांपेक्षा थोडी लहान असतात. पूजन सामग्रीमध्ये मिळणाऱ्या दुकानांमध्ये हे नारळ सहज उपलब्ध होऊ शकतात. लघु नारळांचा उपयोग विविध तंत्र उपायामध्ये केला जातो, विशेषतः धनसंपत्ती प्राप्त करून देणाऱ्या उपायांमध्ये. मित्रांनो, लघु नारळाचे काही खास उपाय तुम्ही आवर्जून करावे. एका चौरंग किंवा पाटावर 5 लघु नारळ स्थापित करून त्यावर केशर लावावे. प्रत्येक नारळावर केशराचा टिळा लावावा. 27 वेळेस पुढील मंत्राचा जप करावा. तो मंत्र असा आहे: एम ह्रीम श्रीम. या मंत्राचा 27 वेळेस मनातल्या मनात जप करावा. या उपायाने धनलाभाची प्राप्ती होते. त्यासोबतच 11 लघु नारळ देवी लक्ष्मीच्या चरणात जवळ ठेवून ओम महालक्ष्मीच विद्महे विष्णू पत्नीचे धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात या मंत्राचा 2 माळ तरी जप अवश्य करावा. त्यानंतर हे सर्व नारळ एका लाल कापडात बांधून तिजोरीत ठेवावे. या उपायाने देवी लक्ष्मी प्रसन्न होते. शनी देवाचा प्रकोप टाळण्यासाठी शनी मंदिरात 7 लघु नारळ अर्पण करावे. त्यानंतर हे छोटे नारळ नदीत प्रवाहित करावे. असे केल्याने व्यक्तीच्या कुंडलीतून शनी दोष नाहीसा होतो आणि देवी लक्ष्मीची कृपा तुमच्यावर कायम राहते. नारळ उभा फुटला म्हणजे देवाने कौल दिला. जुन्या नारळाचा वरचा भाग अगदी कडक वाळलेला लाकडाप्रमाणे झालेला असतो. नारळ फोडताना तो सरळ धरलेला असतो. नारळाचे शीर त्याच्या मध्यभागी असते. त्यावर आघात होतो आणि शिरेवरच त्याचे 2 भाग होतात. खूप नारळ फोडल्यानंतर एखादाच नारळ उभा फुटला जातो, म्हणून तो शुभ संकेत असतो.
खराब नासका नारळ निघाला म्हणजे पावन झाला असे काही नाही. फक्त हळहळ वाटायला नको, खोबरे खायला मिळाले नाही म्हणून आणि पैसे वाया गेले म्हणून पावल्यावर दुसरा नारळ देखील फोडण्याची प्रथा आहे. म्हणजेच एक नारळ खराब निघाला म्हणून दुसरा नारळ फोडावा लागतो. पण वाईट वाटू नये म्हणून हा शुभ संकेत म्हणून आनंदाने दुसरा नारळ फोडला जातो आणि लोकांना देखील तळतळ वाटत नाही. खरं तर हे चांगलेच आहे. प्रत्येक गोष्टीचा आपण जर पॉझिटिव्ह विचार केला तर आपल्याही बाबतीत पॉझिटिव्ह घडत जाते. नारळाचे कवच सोप्या पद्धतीने कसे काढावे तर एका पॅनमध्ये पाणी तापवा. नारळाच्या शेंड्या टाकून नारळ गरम पाण्यात ठेवा. पॅनवर झाकण ठेवून नारळ त्यात उकळायला ठेवा. 10 ते 15 मिनिटांनंतर करवंडीचा रंग लालसर होतो. त्यानंतर नारळ गार झाल्यावर फोडावा. त्यानंतर कवटीपासून खोबऱ्याची वाटी निघून येईल. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहन करा. तसेच संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. बोला श्री स्वामी समर्थ.